गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय नाही, ब्लॉगची स्टार्टिंग बोलायला अशी कशी झाली. Receive 4 rupees on Google Pay for business. नाही कारण का घरातली कामं होती. बाबूला काल उशिरा आली त्यामुळे झोपा पूर्ण होती म्हणून उशिरा उठली. परत घरातला जेवण आणि आत्ता घेतला आमरस बनवायला. दूध आणायला गेली. दाखवते तुम्हाला मी आमरस कसा बनवते. आमरससाठी घेतला मी कच्चा दूध. हा आंब्याचे म्हणजे वरची साल काढून सगळा आंबा घेतला आम्ही आणि हा पीठ मिक्सरमध्ये म्हणजे साखर मिक्सरमध्ये हे करून घेतला आणि मग सगळं काढून ग्राइंड केला आणि मग एका बाउलमध्ये टाकला आणि मग नंतर फ्रीजरमध्ये ठेवला तो जरासं थंड व्हायला. आम्ही आलो आहे मेडिकलला आणि बाबू बघा आणि बाबूचा पप्पा आलाय दाखवते. पप्पा गेलता जेवायला. आता आम्ही जाणार आहे जेवायला. आता बघा कसं कुक करतोय त्याच्या पप्पासला. जा लाडी गोडी लावते माझ्याकडे बघ म्हणून. पादे मला पादे. ढकलतो बघा कसा. मारू मारू. एक नंबर झालाय आमरस. आणि आता माझी मैत्रीण येणार, माझी एकदम बेस्ट फ्रेंड. मला जास्त मैत्रिणी नाही, मोजक्याच आहेत. त्यापैकी माझी ही एकदम खास फ्रेंड आहे. तुम्हाला दाखवेल मी झलक. तसं तिला आवडत नाही कॅमेऱ्यासमोर यायला, तरी पण मी थोडी झलक घेईल तिची. दोन्ही घेतला बदमाश. बस हा, मम्मा आली. हा मी येते. माऊला घेऊन जाऊ ना जाऊ. आणि इकडं आले मी माझ्या मैत्रिणीला गेला बस स्टँडला आणि तिला फोन केला तर ती बोलते मी तुला बघितलंय. ही बघा माझी बेस्ट फ्रेंड. मी पनवेलच्या बसमध्ये बसले, म्हटलं उंबरमाळीला उतरेल, पण ते उंबरमाळीचं मग ते गप्प बसगा. आता ना तू मास्क लावलाय, तू कुठे दिसतेस. बोल पटकन काय तर. मला असं बोलता नाही लास्ट ती कॅमेरा फोबिक. आयुष्यात कोण बोलेल ना तू काय कमवलंय तर मी नक्की सांगेल आवडीने कमवून. माझी खास मैत्रीण कमवले. कारण का म्हणजे याच्या अगोदरची पण सांगते तुम्हाला. आम्ही ज्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये होतो ना, म्हणजे स्टार्टिंगला सुरुवातीपासून सांगू का, म्हणजे काय झालं कॉलेजमध्ये माझा पण फर्स्ट डे होता आणि तिचा पण फर्स्ट का सेकंड डे होता. तर त्यावेळेस तिने म्हणजे तिच्याजवळ बसायला कोणी बसलं नव्हतं. कारण का ती अशी एकदम अशी हे वाटत होती, पण ती एकदम इंटेलिजंट आहे. एवढी हुशार आहे ना, सगळ्यामध्ये हुशार, दिसायला भारी, सगळ्या गुणांमध्ये उत्तम आहे ती. आणि मग तिच्याजवळ कोण बसलं नाही. मग ती मला विचारते का तू माझ्या बाजूला बसशील का. आणि मी बसलेली त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर असा एकही दिवस नाही गेला का आम्ही वेगळे बसले. नेहमी मी तिच्याच बाजूला असायची आणि बाकीच्या अभ्यासात पण ती मला खूप सपोर्ट करायची. कारण का ती हुशार होती आणि मी अशी ॲव्हरेज होती, म्हणजे नॉर्मल होती. आणि ती एकदम हुशार, म्हणजे नंबर काढण्यापैकी अशी होती ती. त्यात असं कधीच नव्हतं काही हिशोब बिशोब. नेहमी आमचं असं एकदम जिगरीवालं नातं होतं आणि आत्ता पण आहे. ती हक्काने येते ना, मला त्यातच खूप समाधान आहे का ती असं म्हणजे हे नाही करत का मी कशी काय येऊ तुझ्या घरी. तिने मला डायरेक्ट फोन केला का मी येते शहापूरला, मग येते तुझ्या घरी. आणि मला एवढा आनंद झाला ना. फक्त मला काय नको, फक्त माझी मैत्रीण माझ्यासोबत आयुष्यभर अशीच राहू. ती लग्न झाल्यावर काय माहिती, लग्न झाल्यावर बदलेल जाऊ दे, पण माझी तर ती खासच आहे आणि ती नेहमी राहणार आहे. तसं बघितलं तर आमचं 4 जणींचा ग्रुप, 4-5 जणांचा ग्रुप होता. म्हणजे ते पण माझे खास होते, पण ही माझी एकदम स्पेशलवाली मैत्रीण, एकदम स्पेशल.
जे तिच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते. असं म्हणजे शेअर करताना असं मनात काय कुठली गोष्ट यायला नाही, म्हणजे का ही कोणाला सांगेल असं तिला कधीच सांगायला नाही लागत का तू कोणाला सांगू नको. ते आमच्या दोघातच राहील, एवढी खास बॉन्डिंग होते आमची. आणि म्हणजे बाकीच्या पण नंतर खूप खास झाल्या, पण ही माझी स्पेशल फ्रेंड आहे, स्पेशल. म्हणजे हिच्यानंतर ना माझी कुठली मैत्रीणच नाही झाली एवढी, म्हणजे एवढी जशी तिची आणि माझी मैत्री आहे ना अशी नंतर कोणच माझी मैत्रीण झाली नाही. का काय माहिती, म्हणजे मी जेवढं हिच्यावर ट्रस्ट केलं आहे ना तेवढं मी कोणावरच करू शकत नाही. आजकाल मैत्री असं आहे ना का म्हणजे स्वार्थासाठी उपयोग करून घेतात, म्हणजे तात्पुरतं मैत्री करतात का गरज असेल तेवढ्यापुरतं, त्याच्यानंतर तू कोण मी कोण, म्हणजे अशी मैत्री अशीच आहे. पण ही आहे ना, ही मैत्री मला आयुष्यभर, मी माझ्या मुलाला उदाहरण देईल का माझी मैत्रीण अशी होती. आणि मी सांगते पण का माझी एकदम खास मैत्रिणी असे बाकीची पण आहेत, पण ही माझी स्पेशल फ्रेंड आहे. मला माहीत आहे का तिची पण मी स्पेशल फ्रेंड आहे, कारण का ती बोलली असं, आणि तिला मान्य करायलाच लागेल का मी तिची स्पेशल फ्रेंड आहे. तू कोणाची आहेस? तू कोणाची आहेस? बोल पटकन. रुदू दादा कुठं आहे? मी कोण आहे? काय आहे माझं नाव? काय आहे नाव? काय माझं नाव काय? पटकन बोल. कोण आहे मी? कोण आहे? काकी ना? कोण आहे? हां, तुझं नाव काय दिदू? आ बोल माही. नाव काय? काय? आणि काकीचं नाव काय? आ काय नाव आहे? बाबू कधी झोपलाय तू? उठा. फॅन बंद केला का बाबू माझा बरोबर उठतो. बघा आता उठा. अगं बाई सगळ्या गावाचा आळस याला. आता उठल बाई. मोऱ्या म्हातारा. बघ इकडे. उठल्या माझ्या पोला स्माईल करताय. माझा गुड बॉय येतो. या आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.